बालक दिन, जागतिक मधुमेह दिन आणि शिवैक्य मन्मथप्पा बेताळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त एक अनोखा त्रिनेवी संगम साधत विद्यानिकेतन प्राथमिक शाळा व विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय शिडको येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले होते। सदरील शिबिर डॉक्टर शिवदास ढगे व त्यांच्या नरसिंह मेडिकल टीमच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी आणि मधुमेहाविषयी जनजागृती हा उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता। या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची वजन उंची तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, बीपी चेकअप, पोषणाविषयी मार्गदर्शन, दात व हात स्वच्छ धुतले पाहिजे तसेच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असा सल्ला यावेळी डॉक्टरांच्या वतीने देण्यात आलाय। विद्यार्थ्यांमध्ये बालक दिनानिमित्त आनंदाचे वातावरण तर जागतिक मधुमेह दिनामुळे आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली। तसेच शिवैक्य मन्मथप्पा बेताळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक कार्याचा आदर्श पुढे राबवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आला। शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षकांनी या उपक्रमाबद्दल डॉक्टर शिवदास ढगे व त्यांच्या टीमचे मनपूर्वक आभार मानले। मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी होत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। विद्यानिकेतन शाळेत आयोजित हा त्रिनेवी संगम सामाजिक बांधिलकी, आरोग्य, जनजागृती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उत्तम उदाहरण ठरले आहे। मधुमेह दिनाच्या औचित्याने आणि माझे वडील शिवैक्य मन्मथप्पा बेताळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त याचे औचित्य साधून विद्यानिकेतन हायस्कूल प्राथमिक शाळा नांदेड येथे आरोग्य शिबिर घेण्यात आलेले आहे। त्यामध्ये डॉक्टर शिवदास ढगे आणि त्यांची टीम या सगळ्यांनी सहभाग घेऊन मुलांची शालेय आणि माध्यमिक मुलांची पालकांची तपासणी केलेली आहे। त्याच्यामध्ये मधुमेहासंबंधी आरोग्याविषयी आणि आहार तज्ञांनी त्यांची माहिती पूर्ण विद्यार्थ्यांना दिली। त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। संपूर्ण टीमची 200 ते 250 मुलांची झालेली आहे, त्यामध्ये काही पालक पण आहे। तपासणी आपल्या शाळेमध्ये पहिल्यांदाच झाली का? तपासणी आणि आरोग्य तपासणी पहिल्यांदाच झाली। वेगवेगळी संगम बघूया आज शाळेमध्ये
मौलिक प्रसंग आहे त्या निमित्ताने डॉक्टर शिवदास ढगे सर आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि बालक दिनाचं औचित्य साधून तसेच शिवैक्य बेताळे सर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि मधुमेह दिवसाच्या निमित्ताने सुद्धा विद्यार्थ्यांची अतिशय चांगल्या प्रकारे आरोग्य तपासणी, योग्य प्रकारचं आहार विषयक मार्गदर्शन आणि तसेच पॅरेंट्स आणि काही पालक जे बाहेरील लोक आलेले आहेत त्यांना सुद्धा शुगर तपासणी या ठिकाणी केली जाते आहे. साधारणतः 250 विद्यार्थी आणि पॅरेंट्स यांची तपासणी इथे झालेली आहे. त्या प्रित्यर्थ डॉक्टरांच्या सर्व टीमचे आम्ही शाळेच्या आणि संस्थेच्या वतीने ऋणी आहोत आणि माझा आवाज जो आपल्यापर्यंत पोहोचवणारे जे चॅनल आहे, ज्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोशल मीडियापर्यंत माझ्यासारख्या सामान्य माणसाचा आवाज आजच्या दिवसाचं औचित्य साधून पोहोचवला जातो आहे. त्या टीव्ही चॅनेलचे आदरणीय सूर्यवंशी सर आणि कदम सर यांचे सुद्धा मी शाळेच्या आणि संस्थेच्या वतीने आणि आमच्या सर्व शिक्षक वृंदांच्या वतीने आभार मानतो. आपण इथे आलात, आम्हाला या सहभागी करून घेतलं आणि हे करून घेत असताना विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाली आणि ती हा सर्व समारंभ सोशल मीडियावर आपण आपल्या माध्यमातून पोहोचवतात. पुनश्च एकदा आपल्या सर्व टीमचे, डॉक्टरांच्या सर्व टीमचे, न्यूट्रिशन त्यांचे सहकारी मित्र, आहार तज्ञ यांचं सुद्धा मनस्वी स्वागत करतो, आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. वजन, उंची, शारीरिक तपासणीमध्ये कान, नाक, घसा, हृदयरोग, पोटाचे आजार, इतर काही आजार असेल तर आपण तपासून त्यांना उचित डॉक्टरकडे पाठवत आहे. माझ्या उपचार करत आहे. सगळ्यांना आरोग्य शिक्षण जेणेकरून थंडीच्या दिवसांमध्ये म्हणजे आजारी पडू नये ही इच्छा आहे आणि बालरोग दिनाचं औचित्य साधून माननीय बेताळे साहेब यांच्या प्रकल्प स्मरण निमित्त विद्यानिकेतन शाळा मध्ये आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे. गरजू गरीब विद्यार्थी असतील तसेच गोरगरीब असतील तर निशुल्क आपण त्यांची तपासणी करत असतात, ही सेवा देत असतात. काय सांगाल सर? बऱ्याच ठिकाणी आरोग्य ग्रामीण भागात आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा हा माझा उद्देश. जागोजागी शिबिर घेत आहे व सर्वांना त्याचे संधी मिळावी, बालरोग प्रज्ञा आपल्या घरापर्यंत यावी अशी माझी इच्छा आहे. येथे जर मला जे काही संधी देतील तर ते मोठा शिबिर घेत आहे.